राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला. संजय राऊतांचा पलटवार. म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेतील खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा खाष्ट सासू असा उल्लेख केला होता. आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेलं स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणेंची स्क्रिप्ट वाचतात तर कधी एकनाथ शिंदेंना दिलेली स्क्रिप्ट वाचतात. त्यांना गांभीर्यानं देण्याची आणि घेण्याची गरज नाही. त्यांनी स्वतः शिवसेना पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्यानं घेत नाही असा पलटवार त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यामुळे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकी मिळाली आणि मंत्रिपदं मिळत गेली. हे राज ठाकरे यांना माहीत नसावं. बघा, राज ठाकरे हे किती वेळा बोलणार? राज ठाकरे हे गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्षाने दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. कधी नारायण राणेचं स्क्रिप्ट वाचतात, कधी एकनाथ शिंदेनं दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. त्यांनी स्वतः शिवसेना हा पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केलेला आहे आणि आता ह्या क्षणी ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल पूर्णपणे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं महाराष्ट्र त्यांना फार गांभीर्याने घेतोय असं मला दिसत नाही. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच नारायण राणे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना प्रथम आमदारकी मिळाली आणि मंत्रिपदे मिळत गेली. हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा द्वेष करतात. पण ज्यांनी बाळासाहेबांना सर्वाधिक त्रास दिला त्या छगन भुजबळांना त्यांनी घरी जेवणास बोलावलं. मग छगन भुजबळला तुम्ही जेवायला बोलवत नाही का? एकनाथ शिंदेना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? गद्दारांना, नारायण राणेला तुम्ही मिठ्या मारत नाही का? त्यांनी सोडलं, आम्ही का नाही सोडला पक्ष? आमच्यावरती एवढे अत्याचार झाले. आमच्यासारखे लोक पक्षामध्ये आहेत ना अजून. आम्हाला कमी त्रास झाला का? आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहोत आणि राहणार आहोत. बघा, राज ठाकरेंचा एक चष्मा आहे. ते त्या चष्म्यातून स्वतःच्याच नजरेनं पाहतात. माझं असं म्हणणं आहे की 25 वर्षापेक्षा जास्त काळ राज ठाकरेंना पक्ष सोडून झाला. त्यानंतर आमचा पक्ष फार पुढे गेला, फार बदलला. राज ठाकरे सातत्याने निवडणुका लढतायत आणि हरतायत आणि आज 2024च्या निवडणुकीत आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे चिन्ह नाही, तरी सुद्धा आम्ही लाखो मतं घेऊन आम्ही 9 खासदार निवडून आणले. ते राज ठाकरे विसरतायत. जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.